पवित्र शास्त्र बायबल वाचन कार्यक्रम मत्ती शुभवर्तमान अध्याय 4 मराठी। मत्ती शुभवर्तमान अध्याय 4। मत्ती शुभवर्तमान अध्याय 4। अरण्यात येशूची परीक्षा। अरण्यात येशूची परीक्षा। तेव्हा सैतानाकडून येशूची परीक्षा व्हावी म्हणून आत्म्याने त्याला रानात नेले। मग तो 40 दिवस व 40 रात्री उपाशी राहिल्यानंतर त्याला भूक लागली। तेव्हा परीक्षक त्याजवळ येऊन म्हणाला, तू देवाचा पुत्र असलास तर या धोंड्यांच्या भाकरी व्हाव्या अशी आज्ञा कर। परंतु त्याने त्यास उत्तर दिले की मनुष्य केवळ भाकरीने नाही तर देवाच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने वाचेल असे लिहिले आहे। मग सैतानाने त्याला पवित्र नगरात नेऊन मंदिराच्या कंगोऱ्यावर उभे केले आणि त्याला म्हटले, तू देवाचा पुत्र असलास तर खाली उडी टाक, कारण असे लिहिले आहे, तो आपल्या दूतास तुझविषयी आज्ञा करील आणि तुझ्या पायाला धोंड्यांची ठेच लागू नये म्हणून ते तुला हातावर झेलून धरतील। येशूने त्याला म्हटले, आणखी असे लिहिले आहे की प्रभू जो तुझा देव त्याची परीक्षा पाहू नको। नंतर सैतानाने त्याला एका मोठ्या उंच डोंगरावर नेऊन जगातील सर्व राज्ये व त्यांचे वैभव दाखविले आणि त्याला म्हटले, तू पाया पडून मला नमन करशील तर मी हे सर्व तुला देईन। तेव्हा येशू त्याला म्हणाला, अरे सैताना, निघून जा, कारण प्रभू तुझा देव याला नमन कर व केवळ त्याचीच उपासना कर असे लिहिले आहे। मग सैतान त्याला सोडून गेला आणि पहा, देवदूतांनी येऊन त्याची सेवा केली। गलिलातील कफरनहूम येथे येशू जाऊन राहतो। गलिलातील कफरनहूम येथे येशू जाऊन राहतो। नंतर योहान बंदीत पडला आहे हे ऐकून येशू गलिलात निघून गेला आणि नासरेत सोडून जबूलून व नफ्ताली यांच्या हद्दीत असलेल्या समुद्रतीरावरील कफरनहूमास जाऊन राहिला, यासाठी की यशाया संदेष्टाच्याद्वारे जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे। ते असे की जबूलून प्रांत व नफ्ताली प्रांत, समुद्र तिरीचा यार्देनेच्या पलीकडचा देश, विदेशी लोकांचा गालील, अशा अंधकारात बसलेल्या लोकांनी मोठा प्रकाश पाहिला आणि मृत्यूच्या प्रदेशात व छायेत बसलेल्यावर ज्योती उगवली आहे। येशू उपदेश करण्यास आरंभ करतो। येशू उपदेश करण्यास आरंभ करतो। तेव्हापासून येशू उपदेश करीत बोलू लागला की पश्चाताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे। प्रथम शिष्यांचे पाचारण। प्रथम शिष्यांचे पाचारण। नंतर गालील समुद्राच्या काठी चालत असता त्याने पेत्र म्हटलेला शिमोन व त्याचा भाऊ अंद्रिया ह्या दोघा भावास समुद्रात पाग टाकताना पाहिले। ते मासे धरणारे होते। त्याने त्यास म्हटले, माझ्या मागे चला, म्हणजे मी तुम्हास मनुष्य धरणारे करीन। मग ते लागलेच जाळी सोडून देऊन त्याच्या मागे चालले। तेथून पुढे गेल्यावर त्याने दुसरे दोघे भाऊ, म्हणजे जब्दीचा पुत्र याकोब व त्याचा भाऊ योहान यास आपला बाप जब्दी याच्याबरोबर तारवात आपली जाळी नीट करताना पाहिले आणि त्याने त्यास बोलाविले। मग ते तारू व आपला बाप यास लागले सोडून त्याच्या मागे चालले। त्याची गलिलातील फेरी व काम। नंतर येशू सभास्थानात शिक्षण देत राज्याची सुवार्ता गाजवीत आणि लोकातले सर्व प्रकारचे रोग व सर्व प्रकारची दुखणी बरी करीत सर्व गालीलभर फिरला आणि त्याची कीर्ती सूर्य देशभर पसरली। तेव्हा ज्यास नाना प्रकारचे रोग व वेदना लागल्या होत्या, जे भूतग्रस्त, फेफरेकरी व पक्षघाती होते, अशा सर्व
दुखणेकऱ्यास त्याचकडे आणले आणि त्याने त्यास बरे केले. मग गालिल, दकापलिस, येरुशलेम, यहुदिया व यार्देनीच्या पलीकडचा देश यातून लोकांचे थव्यांचे थवे त्याच्या मागे चालले.